माहेर म्हणजे स्वातंत्र्य, सासर म्हणजे पारतंत्र्य. बोलत जा मायबाप चिंचपूरकर, हे की नाही. एवढा सुंदर 8 तास घातला तुम्ही बोलावं म्हणून, एवढा सुंदर 8 तास घातला तुमचा सासरवास संपावा म्हणून. पण तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटतं तुम्ही कीर्तन ऐकायला कमी, महाराजाच्या मातीला जास्त आलात. आनंद व्यक्त करा रे. माय माऊल्या जगाच्या मालकिनीच्या दारात बसलाय तुम्ही, स्वतःच्या आईच्या दारात बसलाय. आईकडे काही लपवतो का आपण? माहेरात 9 वाजेपर्यंत झोपलं तरी माय म्हणती झोपू दे माय, लेकराला लय सासरवास. सासरमध्ये 6:30च्या पुढे काटा जाऊ द्या तरी सासू म्हणती मला तर पटलीच नव्हती, ह्यालाच लय गोड लागली होती, ह्यानच करून आणली महाराज. फरक आहे की नाही? तसं तुम्ही आईच्या दारात बसलाय रे माय बाप. फील द मोमेंट, प्रत्येक क्षण जगा. ओपन माइंडेड कीर्तन ऐका. हसू वाटलं मोठ्याने हसा, रडावंसं वाटलं डाय मोकळून रडा, नाचावंसं वाटलं नाचा. आता एखादी माय म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं सप्त्याच्या मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. दसरा नवरात्र एकत्रच व्हायचा माझा. घरी गेल्या गेल्या म्हणे नवरा लई संतीन शिरली होती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढितो. पण काय कलियुग आहे बघा ना दादा, काय शोकांती. काय जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. काय कलियुग आहे बघा ना. ज्या बाईनं संस्कृती सांभाळून नाती सांभाळून संसार केला ती लोअर क्लास आहे, पण जी चपल्या घालून चपात्या लाटते ती हाय क्लास आहे. सोसायटी कशी मेंटेन केली ना लोकांनी. जो देवाला मानतो तो मूर्ख आहे, जो मानत नाही तो शहाणा आहे. हे विज्ञानाचं जग आहे. माझे माऊली म्हणतात आम्ही सांगू ना तुम्हाला, चाचोचेनी सांडस आहे खंडी जपय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण कधी कधी काय होतं, चाणक्य 5000 वर्षापूर्वी चाणक्य नीतीमध्ये सांगतात हे कलियुग आहे दादा, हे असं जग आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरंय का खोटं? बसलेले बोलत जा. वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाईट वाटायला नको, हिंड घ्यायचं ना आम्ही बोलायचो, देते बाबा. बोलत जा रे, आनंद व्यक्त करत जा. काही काही माणसं मुद्दाम बोलत नाही दादा, त्याला महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, माझ्या डोळ्यात एकच मोठी झाली, मला ज्ञान शिकवित होती. अख्ख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्या बोललाच नाही. मला कळत नाही खाता कशाशी. ज्या नाथ बाबांचा अभंग आहे भारुड आहे, ते नाथ बाबा नाथ रामायणामध्ये सांगतात रावणासारखी संपत्ती नाही म्हणा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची होती त्या रावणाची. नाथ रामायणामधलं वर्णन. नाथ बाबा सांगतात एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची होती. 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर, अशी 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. धोंड्याचा महिना, थोडा विचार करा. धोंड्याच्या महिन्यात अर्धा तोळा सोनं घातलं सासऱ्यानं तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. आणि आयुष्यभर बोलून दाखवलं ते वेगळंच. अर्ध्या तोळ्यावर 22.5 क्विंटल म्हणजे 2250 किलोची एक चौकट आहे रावणाच्या घराची. करा विचार. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाखातून नवग्राच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वडी गजानन, सटवी करी बाळांतपण, ही सत्ता ज्या रावणाची तुम्हाला मान्यच करावा लागणार आहे. रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. तुम्ही टाळ्या वाजवल्या पण माझ्या रूपकार केल्यासारख्या वाजवल्या. तुमची टाळी कशी माहिती आहे का चिंचपूरकर? धर धर आली वय आमच्या गावात, धर घे धर. टाळी पाहिजे तुला? धर घे, अंदर 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 दार. असं कसं रे दादा? असं वागून पुन्हा लोक म्हणतात देव भेटत नाही. हे असं आहे बघा. 10 दिवस गणपती बुडवताना बाबराव आणि बायको भेटना. तू जिंदगीवर देवासमोर नाचला. नवरात्राचे उपास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपते म्हण पोत्यात घालून आणला पाहिजे सांगणारा. आणि पुन्हा लोक म्हणतात म्हणजे काय लोकच मला कळतच नाही. जयाचे আহিक धड नाही, तयासी परित्र पुससी काही, अशी गत आहे माऊली आपली. अहिक म्हणजे जगणं. आम्हाला जगता आलं नाही आणि आम्ही मोक्षाची अपेक्षा करतो. आधी जग तरी, आनंद तरी व्यक्त कर, कळू तर दे कुठं माहेर आहे तुझं. नाथबाबा सांगतात मला कळतं रे विठ्ठला, अवघे त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. कुठं आहे माझा आनंद? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, आताचा नाथ जनार्दन. कळतंय की मला? कळत नाही असं जगात कोणी नाही मायबाप. सगळ्याला सगळं कळतं. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. बरं कळत नाही, सगळं कळतं. कसं कळत नाही? मार मार मार
मारतो बायकोला राती आणि सकाळी म्हणतो नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही, एवढंच बरं कळत नाही. आता काय करायचं? चिंचपूरच्या माय मावल्या पिला की टोपलवर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्याच्या. त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती गोड लागतात, खा. खाईल का ग माय? अगं किती बाटल्या टाकलेल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय कमी लेंड्या आहेत ना त्या. कळतं त्याला, नाटक करतं ते. तसं कळतं या जीवाला सगळं. सांगा ना दादा मला, सकाळी एखाद्याने मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला सामनगावच्या दर्शनाला, येईल का? काय म्हणेल? नग नग आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे मूर्ख तुला कळतंय खाल्लंय ते चुकीचं. जे गुरुजवळ, देवाजवळ, संताजवळ जायच्या पात्रतेचं म्हणजे कळत नाही का दादा? सगळं कळतं हो. पण माऊली सांगतात विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषालाच चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. ते मन आहे आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. याला स्थिर करायची ताकद फक्त तुझ्यात. म्हणून माझं मागणं एवढंच आहे, या मनापासून निर्माण झालेले सगळे द्वेष एकदा तुझ्या अग्नीमध्ये टाकू दे, एकदा त्याची आहुती देऊ दे. मग काय एका जनार्दनी एकटीच राहू दे, नसं सगळीच मरू दे, एकटीच राहू दे. एकदा मी एकटी झाले की देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. आणि मग मी जर एकटी झाले हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. जेव्हा मी ज्ञानाचाही अहंकार केला नाही, जेव्हा मी सामर्थ्याचाही गर्व केला नाही, जेव्हा मला कळलं की तुझ्यामुळेच आहे, तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात अंतरच राहिलं नाही. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. मग माऊली म्हणतात कोण झालो मी? अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज, सेवती साधू संत मनोवेदिला माझा तुझाच क्रिया अवतार. म्हणून तर माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. कारण कितीही ज्ञानी असलो तरी माझं माहेर जाई नगे मायत या पंढरपुरा, भेटेन माहेरा. मी ही सासरवाशीच की, जोपर्यंत तुझ्या चरणाशी येत नाही. माझं माहेर एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, चरणी गंगा. देव पाहावया गेलो तिथे देवची होणी ठेलो, मग न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी. पहिला मारायचा तो सासरा म्हणजे दंभ. विषयाकडे आलात का तुम्ही? देवाकडे जाऊन मागणं मागितलं, सासरा मारा अशी अपेक्षा केली, कुठला मारायचा? दंभ. कोण दंभ? असत्य, कल्पना, इमॅजिनेशन. दंभ. माझी गाडी, माझा बंगला, माझं आयुष्य, माझं शरीर, माझी माणसं. कधीही लक्षात ठेवा, माझी माणसंच त्रास देतात. समाजात एवढी हिंमत नसते की आपला धीर खचवू शकतील, पण आपल्या माणसात एवढी ताकद असते, त्यांचा एक शब्द आपला अख्खं आयुष्य पणाला लावतं. जाऊ द्या ना, बोलू द्या, काय फरक पडतो? जर मुक्ताईला कळलं नसतं आपलं आणि परक कोण, तर ज्ञानेश्वरी पडलीच नसती आमच्या पदरात. काय अधिकार असतो माय माऊलीचा? ती 5 वर्षाची अधिशक्ती. माझं ज्ञानदादा झोपडीमध्ये दरवाजा लावून बसलंय, पण इकडं डोळे
पाणवणारी ती माय. ज्ञानदादाला विचारते, ज्ञानदादा योगी पावणा मनाचा सहाय अपराध जनाचा एवढा अधिकार आहे की हो तुमचा? विश्व रागे झाले वणी संत सुखे भावे पाणी. ह्या लोकांनी द्वेष निर्माण केला म्हणून काय झालं? अहो तुम्ही कर्तव्य किती सामर्थ्यवंत, तुम्हाला नाही काही फरक पडला पाहिजे. ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ता कधीपर्यंत ग? हातभर शुद्धीपत्रासाठी मागापाला देहांत प्रायचित्त द्यायला लावलं, तेवढं करूनही समाधान वाटलं नाही या समाजाला. पायदळी अन्न तोडवलं. अगं एवढं करूनही वाईट वाटलं नाही यांना. तोंडावर दरवाजे बंद केले. अगं तुला मांड खायचं होतं, अख्ख्या आळंदीमध्ये खापर मागत फिरलो. हे खापरही ज्या लोकांनी पदरी पडू दिलं नाही त्या समाजासाठी मी काय यातना भोगायच्या कर? याच्यापेक्षा समाधी लावावी, चरणावर मस्तक ठेवावं, विठ्ठलाचा देह सोडून द्यावा. किंवा कशाला एवढा त्रास या समाजासाठी ज्यांना आपल्याविषयी काहीच आत्मीयता नाहीये? त्यावेळेस मुक्ताईनं सांगितलं, ज्ञानदादा कळतंय मला तुमचं म्हणणं, पण कसं सांगू तुम्हाला? थोडासा विचार करा. या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोय, तर या लोकांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमेश्वराला किती त्रास होत असेल? त्या परमेश्वरासाठी ताटी उघडा. काय सामर्थ्य असो त्या माय माऊलीचं. ताटी उघडा ज्ञानेश. आपलेच दात जीभ चावली म्हणून दाताला कोण त्रास देतं का? नका ना दादा, गरज आहे तुमची. त्या मुक्ताईमुळे आज सगळ्या ग्रंथाचा राजा आपल्या पदरात आहे. हे संस्कृत सुद्धा आम्हाला सहज केलं त्या माऊलींनी. ताकद असतं रे दादा, खूप ताकद असते. काय झालंय माहित आहे का? आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. आमचा भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. इतके म्हणजे काय तुम्ही कुठल्या बुद्धिमत्तेनं जगताय मला कळतच नाही कधी कधी. पण आपली अवस्था कशी आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे बाळा, वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला येडा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. गप राहा बाबा. दुसरा नारळ दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामताय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. जे जागे आहेत त्यांना कळलं दादा, जे हुशार आहेत त्यांना कळलं, ज्यांना कळलं ते हुशार आहेत दादा. तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ते म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही सांगा चिंचपूरकर किती नारळ दिले लेकरू होईल. मी तुम्हाला सांगते, द्वैताची झाडणी गुरु विनत ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही. दंभ म्हणजे हेच बर का. द्वैत दंभ असत्य कल्पना एकच शब्द आहे. द्वैत असत्य. या असत्य नावाचा सासरा एवढी वर्ष सांभाळला. अहो या असत्यामुळे तर सत्यदेव कळला नाही. ज्या दिवशी हा सासरा मारला त्या दिवशी कळलं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे की रे. हे सगळं इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. अहो हे सगळं जग ऍडव्हर्टाइजमेंट वरच चालतंय. इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे.